कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई अगं अशी बाहेर का उभी आहेस? ये ना आत ये। काय चाललंय? काही नाही चाललंय। अगं काय कशाला? उद्या लग्नात काही विघ्न येऊ नये ना म्हणून मी उपवास केला होता। देवीला पण जाऊन आले, त्याचा अंगार आहे हा। तुला सांगितलंय डॉक्टरांनी उपवास वगैरे करत जाऊ नकोस आई, तब्येतीसाठी बरोबर नाहीये ते। तुझ्यासाठी मी काहीही करू शकते आशू। गेले कित्येक दिवस मी तुला खूप वाईट अवस्थेत बघते, पण आता नाही। आता इथून पुढे तू फक्त सुखात असलं पाहिजेस। तुझा सुखी संसार खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी। एकदा उद्याचा दिवस पार पडला ना की मग मी मोकळी। मग तू आणि नेहा सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या हातात सोपवणार। काही काळजी नको करूस, छान मस्त पार पडेल सगळं, मी आहे ना। तुझ्याच आनंदासाठी सगळं चाललंय रे बाबा। खरंय। तू इथे काय करते? थांब थांब। अगं तू इथे कशाला आली आहेस? मी बघितलं तर सोड। शिवाला सगळं खरं कळलंय आणि चंदनलाही। कसं काय? मी माझ्या मूर्खपणामुळे चंदननी मला गॅरेजवर बोलवून घेतलं होतं। खूप किती मूर्ख आहेस तू। तू तू तोंड का उघडलंस? पावळट। आता काय करायचंय आता? मला नाही माहिती, मला काहीच कळत नाहीये। हे बघ, मी तुला सगळं सांगितलंय, आता फक्त हे सगळं आशूला कळणार नाही याची जबाबदारी तू घे प्लीज। बरं ठीक आहे, झाला ना तुझा मूर्खपणा करून। जा आता, कोणी बघायच्या, मी बघते पुढचं। जा। हा फक्त उद्याचा एक दिवस आशूवर लक्ष ठेवायला हवं। एकदा का लग्न झालं की मग ही शिवा काहीही करू शकणार नाही।
काय नाही, पूजा एन्जॉय करतो. काय चाललंय यार, म्हणजे हे व्हायला नको होतं. आपल्या हातात आहे का आता काही? हा काय लग्न केल्याशिवाय ऐकणार नाही. मला ना शिवाची खूप काळजी वाटते. मलाही वाटते. तिच्याशी बोललो काल, तिचं काहीतरी वेगळंच आहे. आशूचं प्रेम असलं तर तो परत येणार, आपण काही करायचं ना, आपण चांगलं वागायचं. तिला हे दाखवलं पाहिजे आता. अहो चला ना, या. संपदा, आले. नमस्कार करा. आता तुम्ही जाऊन कपडे बदलून या. पुढच्या विधींची तयारी करतो. चालेल. अशोक, हा खाल्लंयस ना? हो, खाऊन घेतलं. हा, जा आता लवकर तयार होऊन ये. आशू थांब, सुहास जा आशूच्या सोबत जा. ताई अगं कशाला, मी जातो ना. अरे खोलीपर्यंत तरी राहू दे सोबत, जा जा. बर चला. अरे चल ना. जिजू ऐक ना, अरे, तू कशाला येतोस? मी जाऊन येतो ना. अरे आलोच ना मदतीला. तू काय मदत, काय कपडे बदलायला मदत करणार आहेस मला? नाही तुझा आम्ही आलोच. नक्की. हो हो नक्की. ये ग रंजिता, ये. या. चंदन, चंदन, शिवा कुठे? शिवा कुठे? अरे माहित नाही, ती गॅरेजवर नाही आली सकाळ. माहित नाही तुला? बाई हे बघ, आशूचं लग्न सुरू झालंय. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे भाई. मी आपल्या पोरांना जाऊन सांगतो. काय ना, आशूचं लग्न झालं ना तर शिवाची अवस्था लय डेंजर होणार आहे. तू इथेच थांब, मी पटकन जाऊन येतो. हा, आलोच. नाही, शिवा बरोबर जे काही होतंय ते खूप चुकीचं आहे आणि हे तिला का नाही कळतंय? काहीतरी करायला लागणार आहे. विचार कर चंदन, विचार कर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.